हाय फ्रेंड्स, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इडली फ्राय। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल तापवून घ्यावे। नंतर त्यात राई टाकावी। राई चांगली तडतडली पाहिजे। त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर त्यात हळद टाकावी, लाल तिखट आणि माझ्याकडे होती मेयोनीज तंदुरी चटणी, ती मी थोडी टाकली आहे त्याच्यामध्ये। टेस्ट एकदम खूप छान येते त्याने। आणि थोडं त्याला ढवळून घ्या। ढवळून झाल्यानंतर इडलीचे आपण छोटे छोटे तुकडे केले होते ते त्यात मिक्स करा आणि चांगले खूप छान प्रकारे असं ढवळून घ्या। मी ते ढवळून घेतलेले आहे। आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकावं, जास्त नाही, कारण की इडलीच्या बॅटरमध्ये आपण तर मीठ टाकतो ना, त्यामुळे आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकावं बस। ही इडली फ्राय लहान मुलांना पण खूप आवडते, तुम्ही एकदा करून पहा। नंतर त्याच्यावरती सजावटीसाठी आणि टेस्टसाठी कोथिंबीर घालावी आणि ते परत चांगलं मिक्स करून घ्या। हे बघा कशा प्रकारे छान असं दिसतंय। तुम्हाला आवडेल ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। धन्यवाद। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। बाय, थँक्यू।